ब्लॉगची सुरुवात झाली मित्रांनो. ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच आम्हाला मजबूत मोटिवेशन मिळालेलं आहे. मोटिवेशन एकदम पीक लेवलचे मोटिवेशन. इज्जतचा भाजीपाला फक्त आणि फक्त देवेश म्हणणं झालेला आहे. मला पण सुनवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं. मग काय भावा, करत जा ना तू, अभ्यास करत जा. माझ्यावरती येते सगळं. लवकरच तिकडे तुम्हाला इंस्टाग्रामवरती द लाईफ ऑफ सी इंटरमिडिएट दिसेल. तो गाईज अशा प्रकारे आजचा दिवस. बर्गर आम्हाला पचणार नाही आता. आमचं पोट जिमीज बर्गरला चाललो होतो मस्तपैकी बर्गर खायला, पण आता एवढे टोचन मिळालेत ना आम्हाला वन साईडमध्ये. काय नाही मग आता भाई, तो बर्गर काय पचायचा नाही. पोट भरला आमचं इथे. पोट भरलं. चाललो आता घरी चाललो. जायचं का नाही भावा? मस्त तयार बियार झालेलो, पण आमची स्माईलच उतरलेली आहे. काय करायचं, एवढे टोचन पाणी दिले तर काय होणार का आपल्या बरोबर. चला तरी पण काय आता, आम्ही कसं जाड कातड झाले आमचे, जाड कातडी. आम्ही जाणार तरी पण नाद करा मग वाघांचा कुठे. गाईज अशा प्रकारे आम्ही आलोय आता इथं पैसे डिपॉझिट करायला. पैसे खूप आहे खिशात न पडायला लागलेत म्हणून डिपॉझिट करायला. आता सांगतात रस्त्यामध्ये, तर काय करणार, डिपॉझिट तर करायला लागेल ना मित्रांनो. तर आता डिपॉझिट करायला आम्ही आलोय. आणि आता आम्हाला एक रीलची आयडिया आली आहे. तू ना जानती कारोबारनी. काय ATM ची मशीन आमचे पैसे घेत नाही, कारण ब्लॅक मनी आहे ना हा सगळा. काळा धन आहे. तूनी जानती कारोबारनी, जाली नंबर प्लेट नाही लागती, साडा रुद्ध बाही. चेक कर मुंडेनी दुरेंज, चेक कर. पुढचा आम्हाला येत नाही, पण तू तरी पण चेक कर, काहीतरी चेक कर. अशा प्रकारे आम्ही पोहोचलो ऑलमोस्ट आता. गाईज अशा प्रकारे आलोय आम्ही लोक हिरानंदानी इस्टेट. जसं जिमीज जवळ येतं तशी भूक वाढत चालली आहे. वॉकला चालला होता. वॉकला तर म्हणा वॉक करणार आहे. वॉक करणार, चालणार आम्ही तिथे जाऊन, कारण नावच त्याचं द वॉक आहे. वेस्ट साईडमधनं आम्ही ठरवलं आता 1-2 लाखाचे कपडे घेऊन मग घरी जाऊ डायरेक्टली. वेस्ट साईडमध्ये गाईज अशा प्रकारे आम्ही आलो इथं हिरानंदानी इस्टेट. काय घ्यायचं देवेश आज इथं? काय नाही, तू ज्या दुकानात जाशील त्या दुकानातलं सामान तू विकत घे, पैसे मी नाही भरणार आहे. थोडा कॅफेन इंटेक करू, देन विल गो टू द स्टारबक्स फर्स्ट. नो, द थर्ड वेव इज बेटर दॅन स्टारबक्स. Starbucks is नॉर्मल नाव. Okay, so let's go to the New York Starbucks na then. Actually guys, we are here in Hiranandani Estate, so we have to speak in English only. Okay, because people are here don't know. Too educated. Okay, they are too educated for us, so we have to speak English. That's the first thing to do here. So now we are moving ahead to the Jimmy's Burger, and we are seeing the Jimmy's Burger, but now I just want a first picture of myself. Okay, so where can you click my picture, Devesh? Do you see any good thing? No bro, people will judge me if I stand here right in front of Hiranandani Estate. The people will judge me. I have a phone. Somewhere else. You want to click some pictures before we... Yeah bro, why not? Why not? I will show you a spot then. Let's go. This spot on west side. So guys, I'm entering the west side for the very first time. Let's go, let's move. This is not west side. So this is what? It's opposite of west side. This is This east is side. just like This is not west side. This is a This commercial is the east building. side. Your English, bro. It's too bad. Uncle will judge us. So don't speak bad English. I'm not speaking bad English. I But was you just are. remembering the word. Words. So that's why you belong from a Marathi medium school, na? No. You should go to the convent school just like me. The convent school guys don't speak like this. Guys, look at us. We have sold our lads. तू लपतेस का? इकडे आहे ना, राईटला आहे ना. Why you are hiding, brother? Show the world how prettier you are. How handsome I am. शिव्या देतो रे माझा मित्र, घाणेरडा आहे. He's abusing me guys in front of
Everyone. in front of literate people. He's abusing me. That's not fair, brother. You can abuse me at Kopri Anand Nagar, not here. Oh shit, bro. We just called the lift and lift just appear in front of us. Here. So, open. My bad, brother. काय बोलतो बाबा, कसा आहेस? विषय करा पण वाघांचा कुठे? आता तोडणार आहे आम्ही बघत दिसता. Guys, we are just here at Jimmy's Burger and having potato wedges with Cutie. Say hi to Cutie. Everything is Buffering, loading. शब्द सुनतो रे. Everything is just what? So beautiful today. So pleasant today. Okay, the food is so tasty. We are forgetting the words. Oh shit, that's very good. Nice comeback आहे. Nice comeback. चा बर्गर आलाय, बर्गर कापून पण झालाय. भाई खूप टेस्टी आहे. एक नंबर बर्गर आहे. बेस्ट decision. Thank you Devesh for sponsoring this. Guys, I'm going to sell my kidney to. No, I'm just joking, guys. We are so rich. That guy just gave us a compliment. He just said, I just asked him, can I get a job here at Jimmy's? He just said, you don't look like an employee, you look like an employee. You can give a job to us. Oh bro, that's very good. That made my day. So guys, Jimmy's चालला आता विषय. आता घरी जायचा विषय घेतो. आम्ही गोळी घेतो घरी जायची. Yes. कारण घरी घ्यायची गोळी नाही घेतली तर घरचे आम्हाला आता ठोकतील. कळतंय का? इंग्लिश बंद कर कारण ते जास्त डोकं दुखायला लागतं. लाइटिंग लावतात रे इकडनं लोक हेच काय जास्त काय देतात, चालूच मेंटेनन्स जास्त देतात रे. असा विषय आपल्या काय सोसायटीमध्ये चालूच असं नाही ना. आपली सोसायटीच नाही. We feel people here are too judgy, but they don't give a shit to us, brother. Because they are too busy making money. And we are too busy making content, but we are not finding anything. They are too busy at spending money. Oh, हे भारी होतं रे. They are too busy at making money and we are too busy at spending money. Do we look like a criminal? Offender. I'm a criminal. चांगला होतं रे हे बघून. That lady was giving me side eye. क्या कर रहा है ये बाबा? क्या कर रहा है बच्चा? Why she were giving me side eye, brother? I haven't done anything. माँ का फोन आहे. हॅलो. हां. मुरुंडला जायला. गव्हाणपाडा. डॉगू अशा प्रकारे आम्ही चाललो आता घरी. झाला आमचा दिवस संपला. जिमीज बर्गर देवेशला खायचा होता म्हणून आम्ही आलो होतो जिमीज बर्गरला. मित्र असावा तर मिहीर सारखा, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा कधी पण. कळतंय का? एवढे फ्रँक पण होऊ नका. नाद करा पण वाघाचा कुठे. थांब लगेच नको करू. तो आवाज जाईल द्यायचा भाई. सॉरी. ठीक आहे चल काय नव्हतं. मला लक्षात नाही राहत. इट्स लाईक गाडी स्टार्टिंग. चेक कर मुंडेनी दुरेंज चेक कर. मध्येच हेल्मेट ठेवलाय. माझ्या पाठ आली. सो गाईज अशा प्रकारे चाललो आम्ही लोक घरी. जिमीज बर्गर खाऊन झालाय. आम्ही रेकॉर्ड मोडला असेल. मोडला असेल. जो जॉब ब्रेकर आहे मित्रांनो तो Under 1 burger. minute. असं वाटतं मी कमीत कमी 1 ते 2 मिनिटाच्या आतमध्ये जॉब ब्रेकर फिनिश केला. नाद करा पण या वाघाचा कुठे. कळतंय का? लोक लाजतील. आपण कसं खात होतं रे एकदम. जसं आम्हाला मित्रांनो गेल्या 10 दिवसापासून कोणी जेवण न दिलंय तसं आम्ही तिथं खाल्ला तो जिमीज बर्गर. तिकडचा स्टाफ आमच्या तोंडाकडे बघत होता. परंतु आम्हाला लाज ही नावाची गोष्ट आम्ही जी विकली होती त्यामुळे आम्हाला काहीच वाटली नाही ती. आमच्या आधी 3-4 लोक वेगळे बसलेले टेबलवर. त्यांचं खाऊन नाही आलं तरी आमचं खाऊन झालं. म्हणजे विचार करा आमची जी स्पीड असेल ती अल्ट्रा इन्स्टिंक्ट ड्रॅगन बॉल झी मधला गोकू
तेवढ्या स्पीडवरती आम्ही खाल्लं. तेव्हा आम्ही यायच्या आधी जो आमचा अपमान झालाय बापरे, ती अपमानची भरपाई कोणच नाही करू शकत मित्रांनो. आम्हीच करू शकतो 3 वर्षानंतर. फक्त देवेशच त्या अपमानची भरपाई करू शकतो, कारण मी पण नाही करू शकत. कारण तो अपमानच त्याच्यावरती डेडिकेटेड आहे, तर मी काय करूच नाही शकत त्याच्यावरती. मी फक्त त्यामध्ये सहभागी होतो. हो, मी फक्त पार्टिसिपेंट आहे त्याच्यामध्ये, बाकी काय माझा रोलच नाहीये. नाद करा, मोरल सपोर्ट देऊ शकतो. मॉरल सपोर्ट जो मी देत आलोय त्याला गेल्या 2-3 वर्षापासून, पण त्या मॉरल सपोर्टचा ह्यानी काही आधारच घेतला नाही. तो सपोर्ट असाच पडत राहिला, असाच खाली पडून असाच चढत राहिला तो मॉरल सपोर्ट. कुठून आलो आपण? कोलशेतवर नाही का? सो मित्रांनो, आमच्याकडचे पैसे अजून उरलेले आहेत म्हणून आम्ही आता वापस चाललो DIY मध्ये. DIY मध्ये आता आम्ही बघू, जो पण सामान आम्हाला आवडेल लगेच त्याला विकत घेतलं जाणार आहे. तुरंत झटकीपट आमचा कारभार होतो. आई गं, काकांना जाऊ दे पटापट. फालतू ड्रायव्हर आहे आमच्याबरोबर, कळत नाही याला. असा रस्ता बिस्ता ठेवतात, मध्ये गॅप ठेवतात. दुश्मनाला पण असा मित्र Civic नको. sense has left the chat. हृदयात मावली रहितेची सावली. काय घ्यायचं ते आता मी ठरवतोय. देश काय घ्यायचं रे इथं? ह्यांना विचारायला पाहिजे शूज आहे का? शिवी का देतोय रे तू? घाणेरड्या शब्दांचा हे नको करू हा वापर इथं. शब्दांचा हा, मला पण तेच वाटतं. ताशा घेऊ का मी? ताशा कत्री वाजवायला. माझ्याकडे स्टीलचा आहे चांगला. स्टीलचा ताशा आहे तुझ्याकडं? तू ताशा प्लेअर होता आधी? बेडमध्ये हां, तू ताशा वाजवायचा आधी? मित्रांनो, माझं लहानपणीचं स्वप्न होतं बँजोवाला बनायचं. मग ते स्वप्न चूर करण्यात आलं. माझ्या आईवडिलांनी मला चांगला मार्ग दाखवला, बोला बँजोवाला काय बनतोस? मग मी ठरवलं मी डीजेवाला बनतो. हेच आहे ना रे. डीजेवाला पण नाही झालो आणि चुकून मी शिक्षक बनलोय. सो गाईज, अशा प्रकारे आमच्या ब्लॉगचा शेवट होतोय. चाललो आता घरी. घरी जाऊन आता उद्याची तयारी. उद्यापासून वापस आमचा रेग्युलर शेड्यूल चालू होणार आहे. मुलांना शिकवायचं, नाद करायचा, कॉलेजमध्ये जायचा. हा रेग्युलर शेड्यूल उद्यापासून चालू आहे. सो बाय बाय, सी यू, लव यू एव्हरीवन. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. शुक्रान, अलविदा, मासलामा, टेक केअर. डू व्हॉटएव्हर यू वॉन्ट माय लवली फ्रेंड्स. Adios amigos. बाय बाय.